हॅलो हॅलो बहिणींनो, आज आपण बनवणार आहे आलू टिक्की। त्यासाठी मी घेतलेला आहे शिजवलेला आलू। शिजवलेला आलू त्याला मॅश करायचं। नंतर मी घेतलेला आहे कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची दोन तीन आहेत, अद्रक लसूणची पेस्ट आणि हे आहे मेथी। आणि आलू टिक्की बनवण्यासाठी मी 3 पिठांचा यूज केलेला आहे। एक आहे तांदळाचं पीठ, एक आहे गहूचं पीठ आणि एक आहे बेसन पीठ। त्यात मी जिरा, मोहरी आणि थोडंसं लाल तिखट टाकून ते मळून घेतलेले। तर आता आपण पहिले फोडणी करूया। त्यासाठी आपण कढई तापवून घेतलेली आहे। आता थोडंसं तेल टाकूया। पहिले तर आपल्याला बटाट्याची भाजी बनवावी लागेल। तेल तापलं की थोडं जिरं टाका, जिरं चांगलं तडतडू द्या। नंतर मोहरी टाका, नंतर थोडीशी हळद टाका, नंतर कढीपत्ता टाका, आलूच्या भाजीमध्ये ना मिरची टाकली ना तर त्याचा स्वाद खूप जास्त वाटतो। आता थोडी मिरची 4-5 मिरच्या टाकलेल्या आहेत। आता मी त्यात थोडंसं लाल तिखट पण वापरणार आहे आणि मेथी टाका। मेथीचा वास खूप छान सुटतो त्या भाजीमध्ये आणि खायला खूप टेस्टी लागते। तर आपण त्याची टिक्की बनवणार आहे। त्याची खूप पातळ चपाती टाकून घ्यायची आणि वरून हा सगळा आलू मसाला त्याच्यावरती पसरवायचा आणि माझा रोल करायचा आणि कट करून घ्यायचा आणि मग नंतर तेलात फ्राय करायचं। अद्रक लसूणची पेस्ट ती बनवून ठेवलेली होती फ्रीजमध्ये। वास त्याचा मग सुटला। मेथीमुळे आणि अद्रक लसूणच्या पेस्टमुळे वास एकदम खमंग यायला लागतो। आता आपण हे बटाटे मॅश करून घेऊया। टिक्कीमध्ये ॲक्च्युली 3 पीठ वापरल्यानंतर त्याचा स्वाद नाही इतका छान येतो ना। तांदळाचं पीठ त्याच्यामुळे कुरकुरीत टिक्की होते आणि बेसन पीठ तर म्हणजे टिक्कीसाठी म्हणजे त्याला थिकनेस येण्यासाठी बेसन पीठ, तांदळाचं पीठ थोडं हे असतं ना, म्हणजे खूप चिरा पडतात त्याला आता चपाती लाटताना। आणि थोडं गहूचं पीठ, गहूच्या पिठामध्ये ॲक्च्युली सर्व लोक टिक्की करतात, पण ते 3 पीठ वापरल्यानंतर अजून छान टिक्कीचा स्वाद येतो म्हणून 3 पीठ वापरले। 3 पीठ वापरले। आता आपला बटाटा मॅश झालेला आहे। टाकून घेऊया, छान परतायचं। पिवळा बटाटा बोलतात ना तसा करतात, तसंच करायची सेम भाजी।
मी ते टिक्कीत यूज करणार आहे, त्याच्यामुळे मी थोडं लाल तिखट पण टाकणार आहे. आता हिरव्या मिरचीची जास्त हे होत नाही, तिखट लागत नाही. आणि जे तिखट आणि खमंग असेल तर टिक्की खायला खूप मजा येते. चवीनुसार मीठ टाकूया आपण. एक चमचा लाल तिखट टाकू. छान बटाटा परतून घ्यायचा, मस्त पूर्ण असं मॅश करून घ्यायचं. अशी बटाट्याची भाजी समोसामध्ये पण वापरतात. आणि समोसा बनवायला मैद्याचं पीठ वापरतात, पण आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. जास्त प्रमाणात तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचा पण स्वाद खूप छान येतो टिक्कीमध्ये. आता आपण थोडा मसाला टाकूया, गरम मसाला. एव्हरेस्टचा टाकत आहे. कोथिंबीर, आता जे आपण तिन्ही पिठं एकत्र करून घेतलेली होती, मळून घेतलेली होती, त्याची आपण चपाती लाटूया. तांदळाचं पीठ असल्यामुळं चपाती चिरण्याची शक्यता असते. एकदम पातळ लाटून घ्यायची. हे टिक्कीचा स्वाद ना खूप छान येतो. त्यात बेसन पीठ पण आहे, गहूचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे आणि जिरा मोहरी मी पिठात मळलेले, मीठ, थोडंसं लाल तिखट. आता एकदम पातळ झालेली आहे, तर आपल्याला वरून हा मसाला लावायचा आहे. मसाला लावून झाल्यानंतर आपल्याला ह्याची असं घडी बनवायची. रोल बनवायचा. रोल बनवल्यानंतर आपल्याला ते कट करून घ्यायचं. कढईमध्ये तेल तापवलेलं आहे. आणि आता एक एक टिक्की आपण अशी सोडणार आहे तेल. भाकरवडीसारखी एकदम टेस्टी लागते, खूप टेस्टी लागते.
कुरकुरीत आणि टेस्टी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यावर देण्यासाठी छान झाले आपली